नमस्कार. पार्किन्सन्स डिसीज असतो तरी काय हे आपण जाणून घेऊया. जेव्हा मेंदूतील डोपामिन तयार करणाऱ्या काही पेशींची झीज व्हायला सुरुवात होते तेव्हा हा आजार आढळण्यास सुरुवात होते. जसं या पेशींची झीज वाढत जाते तसंच डोपामिनचं प्रमाण कमी होत जातं आणि पेशंटची लक्षणं ही प्रोग्रेसिव्हली वाढत जातात. तर पार्किन्सनची प्रमुख लक्षणं कुठली? सगळ्यात पहिले पेशंटच्या हालचाली मंदावणं. प्रत्येक गोष्ट करायला पेशंटला अधिक वेळ लागणं. उठायला, बसायला, कपडे घालायला, अंघोळ करायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागणं. हाताची थरथर सुरू होणं. चेहऱ्यावरचे हावभाव कमी होणं. बोलण्यामध्ये तोतरेपणा येणं किंवा बोलण्याचा व्हॉल्यूम कमी होणं. चालताना तोल जाऊ लागणं ही प्रामुख्याने आढळणारी लक्षणं. तसेच अशा केसेसमध्ये कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठ हे खूप प्रमाणात आढळतं. अशा केसेसमध्ये झोप लागायला त्रास होणं, जेवणामध्ये चव न लागणं ही लक्षणे देखील आढळतात. तसेच अशा केसेसमध्ये अँझायटी आणि डिप्रेशनचं प्रमाण हे खूप जास्त असतं. पार्किन्सनचं निदान हे प्रामुख्याने पेशंटच्या क्लिनिकल फीचर्स म्हणजे लक्षणांवरून केलं जातं. त्या जोडीला काही वेळेला पेशंटचा MRI ब्रेन किंवा पेट स्कॅन या टेस्ट देखील कराव्या लागतात. पार्किन्सन्समध्ये काही मेडिसिन्सचा जर वापर आपण योग्य प्रकारे केला तर ह्या आजाराला खूप दिवस नियंत्रणात ठेवण्यात आपल्याला यश येऊ शकतं. या जोडीला जर फिजिओथेरपीची म्हणजेच व्यायामाची जोड दिली तर पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ सुधारायला खूप मदत होते. तर एखाद्या व्यक्तीमध्ये जर आपल्याला कंपवाताचे म्हणजेच पार्किन्सनचे जर लक्षणं आढळले तर अशा केसेसमध्ये योग्य वेळी योग्य ते उपचार सुरू करणं तसंच त्या व्यक्तीला भावनिक आधार देणं ही आपली जबाबदारी आहे.